जालन्यातील भोकरदनमधील अनवा गावामध्ये आरोपीकडून एका व्यक्तीला लोखंडी रॉडने चटके देऊन मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। कैलास बोराडे असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। जुन्या बादातून आरोपी ही मारहाण केल्याची माहिती आहे। या प्रकरणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा तालुकाध्यक्ष नवनाथ दौड आणि त्याचा भाऊ यांच्या विरोधामध्ये पारद पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल झालाय। रवी मुंडे आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। रवी, अमोल, रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। काल सदर फिर्यादी ज्याला ही मारहाण झालेली आहे तो आणि आरोपी यांच्यामध्ये काही बाचाबाची झालेली होती। यापूर्वी देखील त्यांच्या जुन्या भांडणाचा वाद आहे। शेतवस्तीवरती दोघांमध्ये आधी वाद झाला, त्यानंतर सदर आरोपींनी एका मंदिरामध्ये या फिर्यादीला म्हणजे तक्रारदाराला गाठून मारहाण केली आणि त्याला लोखंडी रॉडने चटके दिल्याचा आरोप आहे। त्या मंदिराजवळच ही सगळी घटना झालेली आहे। भोकरदन तालुक्यातील अनवा गावची ही घटना आहे। काल उशिरा तक्रार दिल्यानंतर उभाटाचा तालुका अध्यक्ष नवनाथ दौड आणि त्याच्या भावाविरुद्ध ही तक्रार दाखल झाल्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे पारद पोलीस ठाण्यामध्ये। अद्याप आरोपींना अटक झालेली नाही, मात्र ज्या अमानुष पद्धतीने ही मारहाण केलेली आहे त्याबद्दल काही राजकीय त्याच्यामध्ये काही वैर आहे का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। निश्चित। रवी, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।